विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 6 व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या घटकामध्ये आज आपण व्यवसायाची कर्मचाऱ्याप्रतीची जबाबदारी हा घटक विचारात घेणार आहोत. तर साधारणपणे कर्मचारी आणि व्यवसाय यांचा संबंध जर आपण विचारात घेतला तर कुठल्याही व्यवसायाची ओळख हे त्या व्यवसायाचे कर्मचारी असतात. आपण व्यवसायाची इमारत म्हणजे व्यवसाय नाही, व्यवसायाची इमारत, व्यवसायातील भांडवल, व्यवसायाची यंत्रसामुग्री, व्यवसायाचा कच्चा माल म्हणजे व्यवसाय नाही. तर या सर्व घटकांना कार्यान्वित करणारी जी यंत्रणा आहे ही यंत्रणा म्हणजे कर्मचारी. आणि व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो कर्मचारी. म्हणून व्यवसायातील कर्मचाऱ्याचं जर महत्त्व आपण विचारात घेतलं तर कर्मचारी हा एकमेव व्यवसायातील सजीव घटक आहे, ज्याला स्वतःची मतं आहेत, भावना आहेत, तो विचार करू शकतो, प्रसंगी इतरांचे विचार तो नाकारू शकतो. म्हणून हा घटक सांभाळणं हे व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून व्यावसायिकाला कर्मचाऱ्यासंबंधीच्या वेगवेगळ्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. या सामाजिक जबाबदाऱ्यामध्ये प्रामुख्याने पहिली जबाबदारी येते ती म्हणजे नोकरीची सुरक्षितता देणे. आता व्यवसायामध्ये जो कर्मचारी काम करतो त्या कर्मचाऱ्याला आपण या व्यवसायामध्ये कायम आहोत त्याच्या नोकरीची सुरक्षितता देणं ही व्यावसायिकाची पहिली आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण का, जोपर्यंत कर्मचाऱ्याला त्याच्या नोकरीची, त्याच्या कामाची सुरक्षितता मिळत नाही तोपर्यंत कर्मचारी समाधानानं काम करीत नाही. आणि जोपर्यंत कर्मचाऱ्यांना मानसिक समाधान मिळत नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याच्या कामावरील जी निष्ठा आहे किंवा त्या कर्मचाऱ्याची जी कार्यक्षमता आहे ही कार्यक्षमता वाढू शकत नाही. म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मानसिक समाधानासाठी आणि त्याच्या कार्यक्षमतेच्या संपूर्ण वापरासाठी नोकरीची सुरक्षितता देणं ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. कारण का, जर कर्मचाऱ्याला नोकरीची सुरक्षितताच नसेल म्हणजे मी या व्यवसायामध्ये निवृत्त होणार आहे त्याची शाश्वती नसेल, आज मी या व्यवसायामध्ये आहे उद्या आहे का नाही माहीत नाही, अशी परिस्थिती जर व्यवसायाची असेल, कर्मचाऱ्याची असेल तर त्या कर्मचाऱ्याची व्यवसायासंबंधीची निष्ठा किंवा आत्मीयता निर्माण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत कर्मचाऱ्याला तो व्यवसाय माझा आहे, या व्यवसायामुळं माझं कल्याण होणार आहे, माझ्या कुटुंबाचं कल्याण होणार आहे, माझ्या मुलांचं कल्याण होणार आहे, ही भावना कर्मचाऱ्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत तो कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करू शकत नाही. म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता देणे आणि त्यांच्याकडून संपूर्ण कार्यक्षमतेचा वापर करून त्यांची व्यवसायासंबंधीची निष्ठा व आत्मीयता वाढविण्यासाठी नोकरीची सुरक्षितता देणं ही व्यवसायाची कर्मचाऱ्याबद्दलची पहिली महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर कर्मचाऱ्याबद्दलची दुसरी महत्त्वाची जबाबदारी की योग्य मोबदला देणे. तर कोणताही कर्मचारी जेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये नोकरी स्वीकारतो, काम स्वीकारतो, तेव्हा त्या कामाचा मोबदला संबंधित कर्मचाऱ्याला योग्य मिळाला पाहिजे. आता वास्तविक पाहता कर्मचाऱ्याचा मोबदला निश्चित करताना कर्मचाऱ्याचं पद, कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता, त्या शैक्षणिक पात्रतेला बाजारपेठेमध्ये असलेली मागणी या घटकाचा विचार केला जातो आणि कर्मचाऱ्याचं वेतन निश्चित केलं जातं. त्यानंतर कर्मचारी व्यवसायामध्ये ज्या पद्धतीनं काम करतो त्या कार्यक्षमतेनुसार म्हणजे आपल्याला अपेक्षित असलेली जी कार्यक्षमता आहे त्यापेक्षा अधिक कार्यक्षमतेने जर कर्मचारी काम करत असेल तर त्या कर्मचाऱ्यासोबत इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा अधिक कार्यक्षमतेने काम करावं यासाठी बोनस व्यवसायानं कर्मचाऱ्याला देऊ केलं पाहिजे. याशिवाय जर कर्मचारी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काम करत असेल, ज्याला आपण ओव्हरटाईम म्हणतो, तर त्या जास्तीच्या वेळेतील कामाचा मोबदला सुद्धा
तुलनेनं अधिक देणं ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. याशिवाय व्यवसायातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांच्या कार्याचं योग्य पद्धतीने मूल्यमापन करणे आणि फक्त गुणवत्तेच्या आधारावर कर्मचाऱ्यांच्या बढतीची यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी व्यावसायिकाला पार पाडावी लागते. आणि व्यवसायातील सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरणा देणे ही व्यावसायिकाची कर्मचाऱ्याबद्दलची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. त्यानंतर कर्मचाऱ्याबद्दलची जबाबदारी म्हणजे आरोग्य व सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे. म्हणजे एखादा कर्मचारी जेव्हा कर्मचारी व्यवसायामध्ये काम करतो त्यावेळेला त्या कर्मचाऱ्याचं आरोग्य सुरक्षित राहील यासाठी कर्मचाऱ्याला विश्रांतीगृह उपलब्ध करून देणे, उपाहारगृह उपलब्ध करून देणे, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, कर्मचाऱ्यांना ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात त्या ठिकाणी मोकळी हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि मोकळी ज्याला जितकी आवश्यक आहे तितकी जागा उपलब्ध करून देणे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्याच्या आरोग्याला धोका होणार नाही याची काळजी घेणे ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. याशिवाय कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी वीज, अग्नी किंवा इतर कारणाने कर्मचाऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही याची काळजी सुद्धा व्यावसायिकाने घेतली पाहिजे. मग यासाठी कर्मचाऱ्याला आवश्यक सुरक्षिततेची साधने पुरविणे, ज्यामध्ये शूज असतील, हेल्मेट असेल, गॉगल असेल, हँडग्लोव्ज असतील किंवा इतर प्लॅस्टिकची उपकरणे असतील ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या जीविताला संरक्षण प्राप्त होईल अशी सुरक्षिततेची साधने पुरविणे ही व्यावसायिकाची महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. कारण का, कर्मचारी जोपर्यंत सुरक्षित नाही किंवा कर्मचारी जोपर्यंत असुरक्षित आहे तोपर्यंत कर्मचारी आपला जीव ओतून काम करणार नाही, पूर्ण क्षमतेने काम करणार नाही. म्हणून कर्मचारी काम करताना त्या कर्मचाऱ्याला पहिल्यांदा व्यावसायिकाने खात्री दिली पाहिजे की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमचं आरोग्य सुरक्षित आहे आणि त्या कामाच्या परिस्थितीमुळं तुमच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होणार नाही याची हमी व्यावसायिकाने घेणं ही व्यावसायिकाची कर्मचाऱ्याबद्दलची जबाबदारी आहे. त्यानंतर कामाची सुयोग्य स्थिती, म्हणजे आत्ता आपण जसं विचार केला की ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात त्या ठिकाणी स्वच्छ प्रकाश, खेळती हवा, शुद्ध पिण्याचे पाणी, कामाचे योग्य तास, म्हणजे कुठल्याही कर्मचाऱ्याला 8 तासापेक्षा अधिक काम करून घेऊ नये आणि 8 तास सुद्धा व्यावसायिकानं कर्मचाऱ्याकडून सलग काम करून घेऊ नये. यामध्ये त्या 8 तासामध्ये विशिष्ट काळानंतर कर्मचाऱ्याला टी ब्रेक जो 30 मिनिटाचा असेल किंवा 15 मिनिटाचा असेल, त्यानंतर लंच ब्रेक, म्हणजे कर्मचारी जेव्हा काम करतो पहिल्या सत्रामध्ये 4 तास, दुसऱ्या सत्रामध्ये 4 तास, तर त्या 2 सत्रामध्ये 1 तास लंच ब्रेक असला पाहिजे. त्यानंतर 1-1.5 तासानंतर पुन्हा टी ब्रेक असला पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना कामाचा आळस येणार नाही किंवा कर्मचाऱ्याची कार्यक्षमता कमी होणार नाही. याशिवाय कर्मचाऱ्यांना जेवणानंतर आवश्यक विश्रांतीची सोय उपलब्ध करून देणे ही व्यवसायाची जबाबदारी आहे. तसेच कर्मचारी कल्याणाच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांच्या कॅन्टीनची व्यवस्था सुद्धा करणं ही व्यावसायिकाला जबाबदारी पार पाडावी लागते, जेणेकरून कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही, तसेच कर्मचाऱ्यावर मानसिक ताण येणार नाही याची आवश्यक ती दक्षता घेणं ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. त्यानंतर व्यावसायिकाची कर्मचाऱ्याबद्दलची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे कामगार संघटनांना मान्यता देणे. आता वास्तविक पाहता कामगार संघटना या कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करण्याचं काम करीत असतात
म्हणजे व्यवसायाकडून कर्मचाऱ्यांना कमी वेतन दिले जात असेल, गरज नसताना कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं गेलं असेल, कर्मचाऱ्यावर अन्याय झाला असेल, कर्मचाऱ्याकडून जास्तीचं काम करून घेतलं जाते आणि त्याला कमी मोबदला दिला जातोय, तर या वेगवेगळ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम कामगार संघटना करीत असतात. म्हणजे या कामगार संघटनांची जी मूळ भूमिका आहे, व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यावर केलेला अन्याय दूर करणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करणे. तर अशा वेळेला प्रत्येक कर्मचाऱ्याला कामगार संघटनांचा सदस्य होण्याचा हक्क आहे, हे व्यवसाय संघटनांनी मान्य केलं पाहिजे. कारण का, औद्योगिक शांतता जर निर्माण करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला विचार करावा लागेल की औद्योगिक अशांतता कशातून निर्माण होते. की जेव्हा कामगार आणि व्यवस्थापन याच्यातले संघर्ष वाढतात त्यावेळेला औद्योगिक अशांतता निर्माण होते. मग ही औद्योगिक अशांतता कमी करायची असेल आणि शांतता निर्माण करायची असेल तर व्यावसायिकानं कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय करू नये म्हणून प्रत्येक व्यावसायिकानं कामगार संघटनास मान्यता देऊन औद्योगिक शांतता राखणे ही औद्योगिक संस्थांचीच जबाबदारी आहे, हे मान्य केलं पाहिजे. त्यानंतर व्यावसायिकाला कर्मचाऱ्याबद्दलची एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते, ती म्हणजे शिक्षण आणि प्रशिक्षण. आता वास्तविक पाहता जेव्हा आपण प्रशिक्षणाचा विचार करतो त्यावेळेला एखादा उमेदवार जेव्हा व्यवसायामध्ये कर्मचारी म्हणून येतो त्यावेळेला त्या कर्मचाऱ्याला व्यवसायातील कामकाज कसं करावं म्हणजे सुरुवातीच्या काळातलं प्रशिक्षण देणं ही व्यवसायाची कर्मचाऱ्याबद्दलची महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा आपण व्यवसायामध्ये निवडलेलं असतं तेव्हा त्या व्यवसायामध्ये तो ज्या पदावर काम करतो ते जे काम करतो त्या पदाची ट्रेनिंग देणं ही व्यावसायिकाची जबाबदारी आहे. त्यानंतर विशिष्ट काळ निघून गेला की 5 वर्ष निघून गेले, 10 वर्ष निघून गेले तर संबंधित कर्मचाऱ्याला रिफ्रेश करणे किंवा रिफ्रेशर ट्रेनिंग देणे ही सुद्धा व्यावसायिकाची जबाबदारी आहे. या ट्रेनिंगमुळे कर्मचारी अद्ययावत राहतात, त्यांचे कौशल्य विकसित होतात आणि कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने काम करतील. याशिवाय कर्मचारी ज्या पदावर काम करतात त्या पदाची शैक्षणिक पात्रता कर्मचाऱ्याकडे असतेच, परंतु जर कर्मचारी आपली शैक्षणिक पात्रता अजून वाढवू इच्छित असतील तर कर्मचाऱ्यास शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ही सुद्धा जबाबदारी व्यवसाय संस्थांना पार पाडावी लागते. यामुळे कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कामावरील आत्मविश्वास वाढतो आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कर्मचारी आणि व्यवसाय संघटना या दोन्ही घटकांना फायदा होत असतो. व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होतात आणि कर्मचाऱ्याची सुद्धा उद्दिष्टे साध्य होत असतात. त्यानंतर कर्मचाऱ्याप्रतीची व्यावसायिकाला जी महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागते ती म्हणजे कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग. आता वास्तविक पाहता कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचा जर आपण संबंध विचारात घेतला तर व्यवस्थापन आणि कर्मचारी प्रत्यक्षात दोघांना एकमेकांचे विरोधक मानतात. व्यवस्थापनाने घेतलेला प्रत्येक निर्णय हा कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहे ही कर्मचाऱ्यांची मानसिकता असते आणि कर्मचाऱ्याची प्रत्येक मागणी ही चुकीची आहे ही व्यवस्थापनाची भूमिका असते. परंतु दोन्ही घटकांनी एकमेकांना समजून घेतलं तर व्यवसायाची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. म्हणून व्यवसायाची कर्मचाऱ्याबद्दलची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी की व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभागी करून घेतलं पाहिजे. यासाठी कर्मचारी समितीची स्थापना व्यवसायाने केली पाहिजे आणि या कर्मचारी समितीच्या स्थापनेतून कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी व्यवस्थापनात घेतले पाहिजे. म्हणजे व्यवस्थापन जे निर्णय घेईल, व्यवस्थापन जे धोरणं आखेल या निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी असू शकतात म्हणजे कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्याचं काम ही कर्मचारी समिती करीत असते. आणि व्यवस्थापनाने एखादा निर्णय घेतला जरी तो कर्मचाऱ्यांना मान्य नसला
तरी व्यवस्थापनावर तो निर्णय घेण्याची वेळ का आली हे सुद्धा कर्मचारी समिती आपल्या कर्मचाऱ्यांना समजावून सांगू शकते. याचा परिणाम असा होतो की व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय कर्मचारी स्वीकारतील आणि कर्मचाऱ्याच्या मागण्या व्यवस्थापन स्वीकारेल. यामुळे कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य उंचावेल आणि कर्मचाऱ्यांच्या मनात व्यवसायाबद्दल आपलेपणाची भावना निर्माण होईल, जेणेकरून कर्मचारी आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करून व्यवसायाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करतील आणि कर्मचाऱ्यामध्ये व्यवसायाबद्दल निष्ठा निर्माण होईल. कर्मचारी म्हणजे व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे कर्मचारी, म्हणजे दोन्हीही घटक परस्परांचे विरोधक न बनता दोन्हीही घटक एकमेकांच्या कल्याणासाठी प्रयत्न करतील. म्हणून व्यवसायाने कर्मचाऱ्यांना योग्य त्या प्रमाणात व्यवस्थापनात सहभागी करून घेणं ही व्यवस्थापनाची कर्मचाऱ्याबद्दलची जबाबदारी आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना बढती आणि करिअरची संधी उपलब्ध करून देणे, की एखादा कर्मचारी जेव्हा व्यवसायामध्ये काम करतो त्यावेळेला जर कर्मचाऱ्याची ज्या पदावर काम करतो त्यापेक्षा अजून पुढच्या पदावर जाण्याची इच्छा असेल तर संबंधित कर्मचाऱ्याला पुढच्या पदावर जाण्यासाठीच्या शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्याची संधी व्यवसायाने उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे कर्मचारी ज्या पदावर काम करतो तो आणखी कुठे जाऊ शकतो, कोणत्या पदावर जाऊ शकतो आणि त्या पदासाठी कोणत्या शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता आहे याची माहिती, म्हणजे कर्मचाऱ्याला बढतीसाठी किंवा त्यांच्या करिअरसाठी अजून कोणती शैक्षणिक पात्रता वाढवता येते, कौशल्य विकसित करावी लागतात किंवा किती अनुभवाची आवश्यकता आहे याची माहिती देऊन कर्मचाऱ्यांना करिअरची संधी उपलब्ध करून देणे ही व्यवसायाची जबाबदारी आहे. याशिवाय व्यवसायातील जे कार्यक्षम कर्मचारी आहेत, प्रतिभावान कर्मचारी आहेत, गुणवत्ताधारक कर्मचारी आहेत, अशा कर्मचाऱ्याची गुणवत्तेच्या आधारे बढती करून त्यांच्या गुणवत्तेची योग्य ती दखल घेणे, त्यांच्या कार्याचं योग्य पद्धतीने मूल्यमापन करणे आणि या बढतीच्या माध्यमातून जे कार्यक्षम कर्मचारी आहेत त्यांना बढती देणे आणि अकार्यक्षम कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा कार्यक्षमतेने काम करण्याची प्रेरणा निर्माण करण्याची भूमिका या बढती आणि करिअरच्या माध्यमातून घेणं ही व्यवसायाची कर्मचाऱ्याप्रतीची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यानंतर कर्मचाऱ्याप्रतीची जबाबदारी म्हणजे योग्य तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणे. आता कुठल्याही व्यवसायामध्ये औद्योगिक शांतता राहणं हे व्यवसाय आणि कर्मचारी या दोन्हीही घटकाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतं. परंतु कुठल्याही कारणानं जर कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, यांच्यामध्ये सुसंवाद राहिला नाही तर कर्मचारी बऱ्याचदा न्याय मिळविण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात. मग जर न्यायालयानं व्यवसायाला फटकारलं किंवा न्यायालयानं संबंधित कर्मचाऱ्याला नुकसान भरपाई द्या असे आदेश दिले तर त्या व्यवसायाची समाजातली प्रतिष्ठा कमी होत असते. म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्यानं व्यवसायाविरुद्धच्या तक्रारी या न्यायालयीन प्रक्रियेतून सोडविणं हे व्यवसायाच्या प्रतिष्ठेला बाधक ठरतं. म्हणून प्रत्येक व्यवसायात तक्रार निवारण यंत्रणा निर्माण केली पाहिजे, ज्या यंत्रणेमध्ये व्यवस्थापनाचे काही प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी आणि कायदेशीर सल्लागार असतील आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि कायदेशीर सल्लागार यांनी मिळून दिलेला निर्णय हा दोन्हीही घटकावर बंधनकारक असेल. म्हणजेच व्यवसायासंबंधीच्या ज्या काही तक्रारी आहेत या तक्रारी व्यवसायाबाहेर न सोडविता व्यवसायातील तक्रार निवारण यंत्रणेमार्फत सोडविण्यासाठी व्यवसायात सक्षम तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणे आणि कर्मचाऱ्यांच्या मनात या तक्रार निवारण यंत्रणेकडून आपल्यावर
अन्याय होणार नाही तर आपल्याला न्यायच मिळेल ही भावना निर्माण करणे, म्हणजे कर्मचाऱ्यामध्ये तक्रार निवारण यंत्रणेच्या माध्यमातून सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, समाधानाची भावना निर्माण करणे आणि त्यातून कर्मचारी आणि व्यवस्थापन यांचे संबंध सुधारणे आणि व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करणे ही व्यवसायाची कर्मचाऱ्याबद्दलची एक जबाबदारी आहे. आणि त्यानंतर व्यवसायाची कर्मचाऱ्याबद्दलची शेवटची जबाबदारी म्हणजे ज्याला आपण इतर जबाबदाऱ्या म्हणतो की व्यवस्थापनानं कर्मचाऱ्याशी भेदभावानं वागू नये, तर ते निपक्षपातीपणे वागलं पाहिजे. व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. यामध्ये कार्यक्षम कर्मचाऱ्यांना आर्थिक किंवा आर्थिकेतर प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जे अकार्यक्षम कर्मचारी आहेत त्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना प्रसंगी आर्थिक दंडसुद्धा आकारला पाहिजे. याशिवाय कर्मचाऱ्यांना कायदेशीर आचारसंहिता लागू केली पाहिजे, म्हणजे जे कायद्याला धरून नाही असे टोकाचे नियम कुठलीही आचारसंहिता म्हणून कुठल्याही व्यवसायानं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करू नये. तसेच कर्मचाऱ्यांचं धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य हे व्यवसायानं मान्य केलं पाहिजे. म्हणजे धर्म, समाज आणि राजकारण याच्यामध्ये कर्मचाऱ्याला स्वातंत्र्य देणं हे व्यावसायिकानं मान्य केलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तो आपला कर्मचारी आहे म्हणून त्याचा राजकीय हक्क आपण हिरावून घेऊ नये, तो आपला कर्मचारी आहे म्हणून त्याचा धार्मिक हक्क आपण हिरावून घेऊ नये किंवा त्याची सामाजिक जो दर्जा आहे तो दर्जा आपण हिरावून घेऊ नये अशी खबरदारी व्यावसायिकानं घेतली पाहिजे. तर व्यवसायाच्या कर्मचाऱ्याबद्दलच्या ज्या महत्त्वाच्या 10 जबाबदाऱ्या आहेत या 10 जबाबदाऱ्यांचा आपण विचार केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने नोकरीची सुरक्षितता देणे, योग्य मोबदला देणे, आरोग्य व सुरक्षिततेचे उपाय करणे, कामाची सुयोग्य स्थिती निर्माण करणे, कामगार संघटनांना मान्यता देणे, शिक्षण व प्रशिक्षणाची सोय करणे, कामगाराचा व्यवस्थापनात सहभाग वाढविणे, बढती आणि करिअरची संधी उपलब्ध करून देणे, योग्य तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करणे, या 9 कर्मचाऱ्याबद्दलच्या जबाबदाऱ्यासह इतर जबाबदाऱ्या सुद्धा व्यावसायिकाला पार पाडाव्या लागतात याचा आपण विचार केलेला आहे. तर या ठिकाणी व्यवसायाच्या कर्मचाऱ्याबद्दलच्या सामाजिक जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत. बाकीचा भाग आपण नंतर विचारात घेऊया.